आज मी तुम्हाला आंब्याच्या पुरणपोळ्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी गच्च भरून घेतलेली आहे। एक टोप घेतलाय, त्याच्यामध्ये मुगाची डाळ काढायची। कुकरचा डबा असेल तर त्यात जरी काढली तरी चालेल किंवा तुम्ही टोपात जरी शिजवली तरी चालेल। बिन पॉलिश डाळ आहे मुगाची, तर ही मी स्वच्छ धुवून घेते। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यानं। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे, साधं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी काय करायचं, आपल्याला जास्त ओतायचं नाहीये। एक आपली एवढी एक कांडी ओतायचं, डाळीपेक्षा जास्त। आता कुकरला मी ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या। 1 वाटी मी ह्याच्या वाडग्यामध्ये ओतलेलं आणि ही 1 वाटी असं दाबून भरलेलं आहे। मोकळं मोकळं जरी भरलं तरी चालेल, पण मी दाबून भरलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा मैदा पण टाकू शकता। एकदम 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची। मिक्स करून घेऊया। पीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसामध्ये कमीत कमी अर्धा तास जरी पीठ राहिलं ना तर पातळ होतं। त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजे परत आपण मर्दून सुद्धा थोडंसं सैल करू शकतो। अर्धा चमचा मी ही वरनं तूप लावलेलं आहे, देशी तूप वितळून घेतलेलं आहे। आणि ह्याला काय करणार आहे, मी एक वरनं कॉटनचा कपडा टाकून झाकून ठेवणार आहे, किंवा डब्यामध्ये एका पॅक जरी ठेवलं तरी चालू शकते। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण थंड होऊन दिला होता आणि मग मी झाकण खोललेलं आहे। पण डाळ बघा आतमध्ये आपली गरमच आहे आणि पूर्ण जेवढं आपण पाणी जे ओतलं होतं ना त्याच्यामध्ये ही पूर्णपणे पाणी सुसून घेतलेलं आहे। आणि डाळ बघा एकदम मस्त अशी मऊसूस शिजलेली आहे। अजिबात त्यात कणी राहिलेली नाही कसलीच। अशा पद्धतीमध्ये जर तुम्हाला पुरणपोळी करायची असेल तर मग अशी डाळ शिजवायची। जर टोपात जरी शिजवली तरी पण चालू शकते, मोकळ्या कुकरमध्ये जरी शिजवली तरी चालेल। हो का, हे असं केलं की लगे गाळ होते। एका आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे। एका वाटीसाठी एका आंब्याचा पुष्कळ होतो, थोडा जास्त घातला तर चालेल। हा मोठ्या आकाराचा आंबा होता। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। जरी असं जरी केलं ना तर बारीक होईल, पण ह्याच्यामध्ये बघा आपल्या अशा थोड्या थोड्याशा अशा शिरा असतात त्याच्या। मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊया। सगळी डाळ मी पूर्ण काढून घेतलेली आहे। गॅस आहे मीडियमच। पहिली काय करणार आहे माहिती आहे का, त्याला असं चांगलं सॉफ्ट करून घेणार आहे थोडंसं। बघा अशा पद्धतीत फक्त मी असं दाबून थोडीशी मी सॉफ्ट करून घेतलेली आहे। गॅस केलेला आहे मी बारीक। आता ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे आंब्याचा गर 1 वाटी जी दाखवली की नाही तुम्हाला मी, ती वाटी गच्च भरून ही निघालेला आहे बरं का। 1 वाटी डाळ गच्च भरून घेतली होती, तर 1च वाटी भरून घ्यायची हा आंब्याचा गर। गॅस थोडासा मी बारीक केलेला आहे। गोडीप्रमाणे गूळ टाकायचा, तर अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे। जसं गोड हवं आहे तसं टाकायचं। आंबा गोड असेल तर मग थोडासा कमीच लागतो। वेलची जायफळ पूड छोटा अर्धा चमचा, सुंठपूड छोटा अर्धा चमचा, त्याच्यामध्ये एकदम थोडीशी 1 चिमूटभर मी हळद टाकणार आहे। आणि ह्याला काय करणार आहे, चांगलं परतून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा गुळाला पण पाणी सुटतं आणि आपण आंब्याचा जो गर टाकला होता ना तो पण ह्याच्यामध्ये असं पातळ होतं। तर आपल्याला याला परतून परतून घ्यायचे। किती परतून घ्यायचं माहिती आहे का, अशा पद्धतीत आपलं उलटणं उभं राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। पूर्ण असा गोळा झाला पाहिजे, एवढं घट्ट झालं पाहिजे आणि खाली लागत नाही। असं काय करायचं, सारखं हलवत राहायचं। जर तुम्ही सोडून द्याल तसं तर मग खाली लागेल। हे बघा अशा पद्धतीमध्ये पूर्णपणे मी एकसारखं हलवून हलवून ह्याला चांगलं हे केलं। आणि त्याच्या संगत काय करायचं, असं बारीक पण करायचं, म्हणजे लगेच बारीक होतं। आता हे अशा पद्धतीत उभं राहते बघा। पूर्ण गॅस आता बंद करणार आहे आणि ह्याच्या थोड्या थोड्या वेळानं मी असं हलवणार आहे, पूर्ण थंड होऊन देणार आहे। आणि मग काय करायचं माहिती आहे का, ह्याला मिक्सरला बारीक केलं तरी चालेल, नाहीतर आपली जी पुरणाची चाळण असते ना त्यानं तुम्ही बारीक केलं तर चालेल। वरनं फुलपात्र्यानं किंवा चमच्यानं असं हे करत राहायचं। तर आता मी ह्याला थंड होऊन देते। अशा पद्धतीने बघा मी चाळणीनं हे करून बारीक करून घेतलेलं आहे पुरण। एवढं बारीक होतं पुरणाच्या चाळणीनं। आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचं, सेम कसं आपलं पुरणपोळीचं पुरण असतं तशाच पद्धतीत बनतं। आता हे मी मूग डाळीचं, कारण की प्रत्येकाला चणा डाळ अशी बाटते कुणी खात नाही, तर हे मूग डाळीचं खूप छान लागतं। मी मूग डाळीच्या पुरणपोळ्या पण आपल्या टाकलेले आहेत। मूग डाळीची आमटी वगैरे सगळं टाकलेलं आहे। असे गोळे करून घ्यायचे सगळ्यांचे आणि मग बनवायला घेऊया। पीठ मी चांगलं मर्दून घेतलेलं आहे, एवढं सॉफ्ट झालेलं आहे। कारण गरमीच्या दिवसात आपण घट्ट जरी केलं ना तर एवढं असं सैल होतं। मग त्याला चांगलं तेल लावून मर्दून घ्यायचं। गव्हाचं पीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे, त्या जागी तुम्ही तेल लावलं तरी पण चालू शकते किंवा तूप लावलं तरी चालेल।
आणि सेम तेवढाच गोळा, जेवढं पीठ घेतले ना तेवढाच गोळा आपण पुरणाचा घ्यायचा आणि अशा पद्धतीत बघा बंद करायचं आहे. हे का असं वरती येतं, वरचं असं मग एक्स्ट्रा जर जास्त असेल तर काढून टाकायचं आणि जर तेवढंच असेल तर मग असं गोल फिरवायचं आणि असं दुमटून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीमध्ये हे असं करायचं म्हणजे सगळीकडं होतं पुरण. खाली पीठ घेतलेलं आहे, ते पण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे ह्या छोट्या मोठ्या तुम्ही करायच्या. अशा पद्धतीने बघा पातळ लाटून घ्यायचे. सगळीकडे बघा पुरण आलेलं आहे आपलं, कुठली बाजू राहिली नाही बिन पुरणाची, सगळीकडे एक साईड. जास्त जाड ठेवायचे नाहीत, कधी काठ बीट सगळं असे लाटून घ्यायचे. तवा ठेवलेला आहे मी गरम करायला. त्याच्यावर पहिलं थोडंसं मी तेल टाकून घेते, कारण की ह्याच्यावर काय केलं होतं मी भाकरी करून घेतल्या होत्या. नाही टाकलं तरी पण चालते, पण भाकरी केल्या का नाही की थोडंसं मग काय आपण जर हे केलं तर चिकटतं. टाकून घ्यायचं. गॅस आहे मिडियम. साईडनं असं थोडंसं आपण तेल सोडून घेऊया. असं थोडंसे बघा असे हे आलेकडे की पलटी करायचे. हे अशा पद्धतीमध्ये बघा किती मस्त अशी फुगडी गेलेली आहे आणि सगळीकडं पुरण दिसतंय बघा आपलं. मी रताळ्याच्या पण पोळ्या केल्यात बरं का, त्याची लिंक बी तुम्हाला या रेसिपी खाली भेटेल. खूप छान लागतात. आता दोंडा महिना पण आहे ना, तर असं थोडंसं काहीतरी वेगळं. तर आंबे पण भेटते ती. तूप काय केलेलं आहे मी वितळून घेतलेलं आहे आणि त्यानंच मी लावते. भाजून घ्यायचे सगळीकडून, कुठं कच्ची नाही राहिली पाहिजे. मिडियम गॅसवर, फास्ट गॅसवर नाही करायचं, मग काय होतं करपतात. बघा किती मस्त फुगडे गेलेले, एकदम टमटमीत आणि काटापर्यंत फुगले गेलेली आहे. खूप छान. अशा पद्धतीनं आता मी बाकीच्या सगळ्या करून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.